हे पद्धतची संध्याकाळी डॉन चहा घे केली त्याने सांगू का तुम्हाला एक गोष्ट. खाऊ समोसा का टोस्ट. मी समोसा चूज केलो आणि वडता वडलो पद्धतची समोसा. या आईला रात्री आबाळे प्ले संघटनेचे अध्यक्ष उर्फ बच्चन भैया यश भैया पोद्दार आले आणि आल्याला तिच्या आईला मोठं मोठं बोलायला आणि आबाळ हेपलाला चालू केले. नाही तेवढा तर डॉनचं गच्चीवर आवाज आला. मोटर बंद करून चालू करायच्या आईला पाणीची नाही म्हणले. आणि खर्चॅक 2 वेळा बंद केलो, एकदा चालू केलो आणि ओढून याला का पाणी ओढून. ओ अहो याले का नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत मांजरांपर्यंत तर याले पप्पा याले का. यायला रे किती वेळा सांगू म्हणले. आई आता तर एकदा सांगितलं म्हणलं आणि बच्चन सोबत येऊन बसलो तरी ज्या आईला बच्चन काय यावेळेस ज्या आईला सिरियस होऊन एकदम इमोशनली मोठं द्यालतात. नुसतं डिस्क्याव नुसता हवेत गोळी. निजा आईला तिथे बसून त्या स्विगीवरनं काय तर खायला ऑर्डर केलं पण काय झाटायच्या आईला ऑर्डरच कॅन्सल झालं टेक्नो कॉल या इश्यू मुळे. यशाला म्हणलं चल इथनंच कुठनं तर काय तर खायला आणू म्हणलो आणि ज्या आईला पाऊस काय इलेक्शनला थांबला काय ज्या आईला सारखंच पडायला वाटतं सुट्टीत दे नाही तर समोर एक चायनीज दुकान होतं म्हणून थांबलो आणि ज्या आईला त्यांनी म्हणले बंद आहे. काय म्हणतो कुठे चालतं ओके. आणि आपलं बच्चन साहेब तिथं समोर एक चायनीज दुकान आहे म्हणलं आणि तिथं घेऊन आला आणि तिथे चिकन 65 आणि चिकन लॉलीपॉप सांगितलं आणि त्यांनी बनवीपर्यंत पद्धतशीर रजनीगंधा खात उभारलो. लवड्या इकडे काय चाललं आयुष्यात म्हणलो. काय नाही जिंदगी झंड म्हणला ते तुला बघून कळतायच म्हणलो. आणि पद्धतशीर पार्सल घेतलं आणि घराकडे निघालो आणि अरे लापटाला ओढायचं तुझी गाडी असल्यावर असंच चालवलं असता का झाट्या म्हणलो आणि जायला केसात आईची गाण म्हणलो आणि ज्या आईला पद्धतशीर पार्सल घरात ठेवलो. दुसऱ्या दिवशी आपल्या घड्याळाचं शेल संपलं होतं म्हणून डॉन जाऊन शेल आणले होते आणि मला बसव म्हणले. पहिला तरी जुनं शेल काढलो आणि असं टाकणार होतो पण नाही जायला जुने ते सोनच असते. जेव्हा नवीन नव्हतं तेव्हा जुनच होतं. पद्धतशीर टाइम गेम सेट केला होता. व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.